कथेचं नाव हाक. लेखक प्राध्यापक रसूल सोलापुरे. मी हाक मारल्यावर तिला ऐकू येईल का, या प्रश्नाची एक अस्वस्थ जाणीव मोहनला होत होती. काचेच्या तुकड्यातून एकमेकांना बघितल्यासारखं मोहनला होत होतं. स्पर्श करणे इतकं अंतर, पण हाकेचा आवाज मात्र क्षीण होत होता. आपल्यातला ओला वाटून गेला होता का, या दुराव्याची जाणीव मोहनला होत होती. त्याच्या नजरेतही ती जाणीव दिसत होती. स्वतःलाच दूषण देणाऱ्या तिच्या कोमल स्वभावात, स्वतःलाच दूषण देणाऱ्या असमंजस जाणीवेची छटा मोहनला दिसत होती. अचानक आलेल्या बदलाला मोहन तयार नव्हता. काही वर्षापूर्वी त्यांची हृदये एकमेकांसाठी उचंबळून येत होती. दोघांनाही अनंत अशा भविष्याबद्दल आभाळा एवढा विश्वास तयार झाला होता. परंतु त्याही उत्साही पावलांची चाल अचानक थांबली होती. आशेच्या अमर्याद आकाशाला गवसणी घालण्याचं आपलं स्वप्न अशा एकाच वादळात कसं काय भुईसपाट झालं, याचं मोहनला आश्चर्य वाटत होतं. लग्न झाल्यानंतर आयुष्यातील उणीव भरून काढायचं दोघांनाही ठरवलं होतं. परंतु साऱ्या आशेलाच कुंपण घालून दोघंही परस्परांना पाठ दाखवीत दूर दूर जात होते. पक्षाला उंच भरारीसाठी दोन्ही पंखांची ताकद हवी असते. मग दुसरं पंख आता जोडायचं कसं, असा मोहनला प्रश्न पडला होता. मोहन विचार करता करता दचकला. सावध होऊन इकडं तिकडं बघायला लागला. खुर्चीवरून उठून तो सगळीकडे बघायला लागला. परंतु दूरवर लोकांच्या गलगलाटाशिवाय काहीच दिसलं नाही. बागेत फिरणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखरात मोहन तिला पाहायला लागला. तिचं आपल्यावर प्रेम नसावंच का, तिला आपली ओढ नसावीच का, हीच एक ओढ, एक अस्वस्थ करणारा डाव आपल्याबरोबर खेळत असल्यासारखं त्याला वाटत होतं. पूर्वी किती आपल्या भोवती घुटमत असायची, भेटीला अधीर व्हायची, शाळेच्या मधल्या सुटीत भेटायला यायची, घाई गडबडीनं काहीतरी बोलायची आणि पुन्हा माघारी पळायची. तिच्या या स्वभावाचं केवढं हसू यायचं. तिच्या त्या भेटीनं मोहनच्या अंगात मूडभर मावून चढायचं. परंतु आता त्याला ती टाळायला लागली होती. भेटीची गोष्ट तर दूरच राहिली आहे, या विचारातच बराच वेळ मोहन गच्चीवर रेंगाळत होता. सूर्यास्त होऊन अंधार दाटायला लागला होता. खूप वेळ मोहन स्वतःशी चरफडत राहिला. तिच्या लग्नाची बातमी सांगताच विजेचा लोळ अंगावर कोसळल्यासारखं मोहनला वाटत होतं. पुरता उद्ध्वस्त होऊन गेला तो. संतापाचा एक डोंबच मोहनच्या शरीरभर फिरला होता. स्वतःच्याच मुस्कटात पुन्हा पुन्हा मारून घेण्याची त्याला इच्छा होत होती. हात वळवळत होतं. आकांड तांडव करावा असं वाटत होतं. पण त्यानं काय होणार होतं, अशा आकांड तांडवानं काय निष्पन्न होणार होतं. त्यामुळेच मोहननं मोठ्या प्रयासानं मनातल्या या पेटत्या आगीला शांत केलं होतं. पण कोमल दूर केल्यापासून त्याला स्वतःच्या आयुष्यात काहीच राहिलं नाही असंच वाटत होतं. मोहनला तिच्या देहाची नव्हे तर तिच्या हृदयाची, मनाची आवश्यकता होती. पुऱ्या आयुष्यभरासाठी ती हवं होतं. हा जीवनाचा खरा विजय ठरणार होता. किती थंडपणे ती निघून गेली होती. तिच्या या अशा मूकपणाचा, थंडपणाचा मोहनला कमालीचा संताप आला होता. शेवटी माणसाला संताप तेव्हाच येत असतो जेव्हा त्याच्यावर संतापायचं त्या व्यक्तीबद्दल मनात प्रेम असावं लागतं. पण तिचं प्रेम इतकं उदात्त नव्हतं का, की मीच तिच्या अंतःकरणात तिथपर्यंत पोहोचलो नव्हतो, असा प्रश्न मोहनला पडायला लागला. मग हे प्रेम एकतर्फी समजायचं का, की मीच प्रेम व्यक्त करायला कमी पडलो, परंतु तिच्याशिवाय मी सुखात राहू शकेन का, ती दुसऱ्याची झालेली आपणाला पाहावेल का. एक ना अनेक प्रश्न मोहनला अस्वस्थ करत होतं. त्याला आतल्यात धपापल्यासारखं होत होतं. क्षणकाल विचारांच्या त्याच तंद्रीत तो थबकला. त्याला आठवलं ते शाळेचे दिवस. फुलपाखरांसारखं हातातून हळूच दूर उडून गेलं.
कोमल वक्तृत्व कलेत किती हुशार होती. शाळेच्या कार्यक्रमात तिनं सांगितलेलं ते महात्मा गांधीजींचं जीवन कार्य जिवंत प्रसंगासह उभं केलं होतं तिनं. मिठाच्या सत्याग्रहाची घटना प्रत्यक्ष कार्यभूमीवर उभी करणारी होती तिची. कार्यक्रम संपला. गुरुजींनी कोमलचं केवढं कौतुक केलं. सलग 5 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट होत होता. गुरुजी नको नको म्हणत असताना कोमलनं आपलं डोकं गुरुजींच्या पायावर नमवलं होतं. तिचं ते भोळं बाबडं अंतकरण पाहून गुरुजी भारावून गेलं. कोमल सारखंच मल्लखांबासारखा खेळ करून सर्वांना अचंबित करावं म्हणून मोहननेही जय्यत तयारी केली. आपला पराक्रम सर्वांना दाखवण्याऐवजी कोमलचं आपल्याकडे लक्ष वेधावं हाच मोहनचा उद्देश होता. मुलांचं लेझिमचं खेळ सुरू होतं. पोरांनी कुस्त्यांचा डाव जमवला होता. कोणी लाठीकाठीचा खेळ खेळत होतं. मोहनला आठवलं. अंगात घट्ट बनियन घालून तो मैदानात उतरला आणि मैदानाच्या मधोमध उभारलेल्या खांबावर मोहनने एका मागोमाग एक मल्लखांबाचं अनेक प्रकार केलं. यानंतर दांडपट्ट्यांचा खेळ केला. योगासनांचं वेगवेगळं प्रकार दाखवलं. उपस्थित सगळे खुश झाले. कोमलकडे लक्ष गेलं. देहभान विसरून ती टाळ्या वाजवत होती. गुरुजी बेहद खुश झाले होते. त्यांनी मोहनला खांद्यावर उचलून घेत साऱ्या मैदानावर फिरवलं. मोहनचं खूप खूप कौतुक झालं. कोमल आता मोहनच्या अधिकच जवळ आली आणि त्याच वेळी शाळेचे आदर्श विद्यार्थी म्हणून कोमल आणि मोहनचा एकाच वेळी सत्कार झाला. त्यांच्या सत्काराचा फोटो काढला. दोघांनी यावेळी एकमेकांकडे हसून बघत मैत्रीच्या धाग्याची वेण अधिक घट्ट केली होती. मोहनला हा शाळेचा जीवनपट डोळ्यासमोर आणताना कोमलचा हसरा चेहरा अधिकच ठळकपणे त्याला खुणवायला लागला. तिची मोहन या नावाची कोमल हाक ऐकण्यासाठी त्याचा जीव पुन्हा पुन्हा माशासारखा तळमत होता. जणू त्याचं सारं विश्वच कोमलनं व्यापून टाकलं होतं. जणू काही तो त्याचा राहिलाच नव्हता. सारं काही कोमल आणि कोमलच आहे असं त्याला भासायला लागलं होतं. कोमल चढण चढून वर आली. चढ मोठी नव्हती, परंतु त्या चढणीतही तिला थकल्यासारखं होत असायचं. नाक्यावरून ती त्या आनंद उद्यानात येऊन मोहनची वाट बघत उभी होती. मुख्य डांबरी रस्त्यानं उद्यानाकडे यायला मोठा फेरा काढावा लागायचा. त्यामुळे चढणीच्या या रस्त्यानं लवकर पोहोचता येत होतं. जास्त पायपीट होत नव्हती. उद्यानातील हिरवा गालीच्या अधूनमधून त्या वाऱ्याच्या झोताबरोबर डोलणारी रंगीत फुलं, त्या फुलांचा एक मन उल्हासित करणारा गंध, सारं तिला फार फार आवडायचं. तिला मोहन तिथंच भेटणार होता. मंद झुळकेबरोबर भुरभुरणारे तिचे केस तिनं नाजूक बोटांनी मागं सारले. साडी ठाकटीक केली. कुंडीतल्या पाण्यात फुललेली निळसर रंगाची कमळं तिचं लक्ष वेधून घेत होती. उद्यानाच्या पलीकडचा रस्ता माणसाने भरून वाहत होता. प्रत्येकाची धावपळ, घड्याळच्या काट्याबरोबर पळणारी पावलं, सारंच कसं वेगानं भरलेलं जग, हृदय हरवलेलं जग. उन्हानं घामिजलेली गर्दी तिला पाहणं नको वाटत होतं. मधून मधून बसलेली प्रेमी युगलं ती पाहताना ती लाजेनं हुरळून जात होती. नियोजित वेळ टळूनही मोहन आला नाही अशी तिची चलबिचल वाढली. ती अस्वस्थ झाली. साऱ्या उद्यानवर तिची नजर फिरत होती. मोहन आपल्याशी असा का वागतोय? वेळ पाहायला असा टाळाटाळ का करतोय? या विचाराने ती अधिकच अस्वस्थ झाली. कोपऱ्यातल्या एका गवताळ जागेच्या टेकडावर ती जाऊन बसली. हातातल्या पर्सशी उगीच चाळा करत राहिली. क्षणभर वाटलं तिला घरी परतावं, पण तरीही ती तशीच त्याची वाट पाहत राहिली. आणि अचानकच उडी मारल्यासारखा मोहन तिच्यासमोर उभा राहिला. जोरानं हसायला लागला. हे असं रोजच घडायचं. सारा राग विसरून मग कोमलही हास्यात बुडून जात होती. परंतु आज ती थोडंही हसली नाही. तिच्या गंभीर चेहऱ्यानं त्याच्या पोटात धस्स झालं. कोमल, तुला खूप वाट पाहावी लागली. हे बघ, पुन्हा असं कधीच होणार नाही. मी कधीच उशीर करणार नाही. बोलता बोलता मोहननं तिच्या हाताच्या पंजावर हळुवारपणे आपला हात ठेवला
पण कोमलनं आपला हात काढून घेतला. तिनं आपली नजर दुसरीकडे वळवली. 2 क्षण असंच कोरडं गेलं. ती आबोल, तोही आबोल, दोघंही शांततेत बुडालेले. मोहनला डोक्यात घणाचं घाव घातल्यासारखी ती शांतता वाटत होती. अरे मी हे शहर सोडून जाते, शांततेचा भंग करत कोमल बोलली. भूकंप झाल्यासारखा मोहन मनातून दुभंगून गेला. जमिनीच्या खोल खोल उदरात आपण मिसळून जात असल्यासारखं त्याला वाटायला लागलं. मोहन आवाक होऊन तिच्याकडे पाहत राहिला. कोमल काय बोलते हे? कसा बसा उच्चारलेला तो शब्द निर्जीव वाटत होता. त्याला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. मोहन नुसताच गप्प बसून होता. कोमल कुठं जाणार आहेस? अगं आपण लग्न करायचं ठरवलंय आणि तू अशी निघून गेलीस तर माझ्या जीवनात काय अर्थ राहणार आहे? पण तिनं काहीच उत्तर दिलं नाही. मान खाली घालून पायाच्या अंगठ्यानं ती जमीन टोकरत राहिली. तिचा आबोला त्याला खड्ड्यात ढकलतोय असं वाटणार होता. बोलण्याला कोणतंच प्रत्युत्तर मिळत नसल्यानं त्या मोकळ्या हवेतही त्याचा श्वास कोंडल्यासारखा कोंड मारणारा त्याला वाटत होता. मग तोही दुसरीकडे कुठंतरी पाहत राहिला. कोमल उठली. काहीच न बोलता चालायला लागली. कोमल. कोरड पडलेल्या घशातून शब्द बाहेर पडावा तसा त्याच्या तोंडातून कसा बसा शब्द बाहेर पडला. परंतु तो शब्द ऐकायला ती तिथं कुठं होती? कोणीतरी फरफडत नेत असल्यासारखं ती चालत होती. बागेतल्या लहानशा पाऊल वाटेवरून ती चालत होती. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो नुसताच पाहत राहिला. त्याचा देह जडशीळ झाला होता. उठून तिला थांबवण्याचंही त्याच्यात त्राण राहिलं नव्हतं. मोहन दचकून उठला. समोर पाहत राहिला. तिथं काहीच नव्हतं. शेवटच्या भेटीची ती आठवण मोहनला आजही अस्वस्थ करत होती. कोमलच्या सहवासाची उणीव त्याला जाणवत होती. त्याचा उत्साह काढून घेत होती. तिच्या आठवणीनं त्याच्या मनाचा छळ होत होता. लांब हात करून मोहन टेपाईवरील सिगारेट पाकिट जवळ ओढून घेतलं. एक सिगारेट ओठात धरली. लायटरनं टोक पेटवून हळूहळू तो झुरकं घ्यायला लागला. कोणारा धूर नाकातून सोडत होता. थोड्या वेळानं ओठातली सिगारेट काढून त्यानं ती ॲश ट्रेवर चिरडली. थोटूक आत ढकललं. झोपाळ्यासारखी झुलणारी खुर्ची पाय जमिनीवर टेकवत मोहननं थांबवली. चहा गरम झाला तसं गॅसवरचं भांडं त्यानं खाली उतरवलं. बटरची प्लॅस्टिक पिशवी फोडून तो चहामध्ये बटर बुडून खायला लागला. चहा कमी पडणार हे त्याच्या लक्षात आलं. 2 कप पाणी पातेल्यात टाकून पुन्हा ते पातेलं त्यानं गॅसवर चढवलं. लायटरचा खटका मारून गॅस पेटवला. इतक्यातच टेबलावरचा मोबाईल वाजायला लागला. थोडा वेळ त्यानं दुर्लक्ष केलं. फोन घ्यावा आणि बोलावं अशी त्याला इच्छाच नव्हती. थोडा वेळ वाजून फोन बंद झाला. थोड्या वेळानं पुन्हा वाजायला लागला. तो जवळ जाऊन मोबाईल उचलेपर्यंत रिंग कट झाली. त्यानं नंबर पाहिला. अनोळखी नंबर असल्यामुळे त्यानं फोन तसाच पुन्हा खाली ठेवला. चहाला उकळ्या येऊन तो भांड्याच्या तळाला गेला होता. त्यानं दूध ओतलं आणि बटर पिशवी बाजूला ठेवून तो चहा प्यायला लागला. चहाचं 1-2 घोट त्यानं घेतलं. इतक्यात पुन्हा रिंग झाली. आता तो गडबडीनं फोनकडे धावला. त्यानं फोन उचलला. कुणाचा आहे पाहावं याची त्याला उत्सुकता होती. परत फोन कट व्हायला नको म्हणून तो घाईनं फोनजवळ आला होता. हॅलो मोहन. कोमलच्या त्या अस्पष्ट शब्दाने मोहन नकशिकांत शहारून गेला. त्याला आपल्याच कानावर विश्वास बसत नव्हता. इतक्या वर्षानंतर तिनं मोहन अशी मारलेली हाक त्याचं सारं कष्ट सगळी चिंता दूर करणारी होती. याच हाकेसाठी तो वर्षानुवर्षे तळमळत होता. तिच्या मुलायम शब्दांचा गोडवा ऐकण्यासाठी त्याचं कान अधीर झालं होतं. फार खोलवरून आल्यासारखा कोमलचा क्षीण आवाज मात्र त्याला अस्वस्थ करून गेला. ती रुग्णालयातून बोलत होती. त्याच्या वाटेकडे डोळं लावून होती. त्याला तातडीनं तिच्याकडे जावं लागणार होतं.
आता एक क्षणही थांबणं मोहनला कठीण वाटत होतं. गडबडीने त्यानं कपडे घातले, कपड्यांची बॅग भरली, पाकिट उघडून पैसे पुरेसं असल्याची खात्री केली. खोलीला कुलूप लावून तो गडबडीनं बाहेर पडला. मोहन, ए मोहन. रुग्णालयात क्वाटवर झोपलेल्या कोमलच्या डोळ्यातून आसवं भळभळू लागली. कधी नव्हे इतका मोहनचा हात तिनं आपल्या हातात घट्ट धरला होता. कोमलच्या शब्दांनी त्याला आपलं हृदय फाटून गेल्यासारखं वाटायला लागलं. अंतःकरणात खोलवर खळबळ झाली. कोमलवरचं प्रेम उभाळून आलं. तिच्या गळ्यात पडून कडकडून मिठी मारून त्याला रडावंसं वाटत होतं. तिच्या त्या थकलेल्या शक्तिहीन देहाकडं, पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्याकडं आणि आत रुतून बसलेल्या निस्तेज डोळ्याकडे पाहून त्याचं मन पिळवटून गेलं. प्रचंड दुःखाच्या आगीनं त्याचा अश्रू जणू काही करपून गेलाय असंच त्याला वाटायला लागलं. त्याची दृष्टी कोमलच्या चेहऱ्यावर स्थिर झाली. अंतरीचं बोल बोलण्याला, शब्दांची अर्थवाही भाषा जेव्हा असमर्थ ठरत असते तेव्हा स्पर्शाची आणि नजरेची भाषा प्रभावी ठरत असते. बराच वेळ खोलीत स्मशान शांतता पसरली होती. खोल अस्पष्ट आवाजात तुटक तुटक अक्षराला अक्षर जोडत मनातील भाव उतरवण्यासाठी कोमलचं ओठ थरथरत होतं. तिला खूप बोलायचं होतं, सांगायचं होतं. मोहन आपला निशक्त थरथरणारा हात कोमलच्या ओठावर हलकाच ठेवला. तिच्या डोळ्यातील अश्रू आपल्या हाताने निपटले. तरीही तिचा अश्रू अजूनही दोन्ही कानांच्या पायांकडं धावतच होतं. कोमलचा हात मोहन आपल्या कापऱ्या हातात घेतला. थरथरणाऱ्या दोन्ही हातात तिचा मुलायम हात घट्ट पकडला. अगदी खोल खोल आवाजात मोहन बोलायला लागला. बस बस, आता काही बोलू नकोस. सारं काही मला समजलंय. तुझ्या या हाकेसाठीच माझा एकाएकी जीव तळमळत होता. तुझ्या मध्यंतरीच्या घटनांची मला आता काहीच माहिती नकोय. हे बघ, तू पुन्हा माझ्या जवळ आली. हे जग जिंकण्या इतकं मोठं आहे. बस, आता काही बोलू नको, काही बोलू नको. मोहनच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या 4 शब्दातला जिव्हाळा कोमलला भारावणारा होता. बंधारा फोडून तुंबलेलं पाणी बाहेर पडावं तसंच मोहनच्या डोळ्यात अश्रूंचं पाट वाहायला लागलं होतं.